मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिजिएटसाठी कर्तव्य भूमिती हे आपण बघतोय. तर कर्तव्य भूमितीचे पुढचे प्रश्न मी 1 ते 6 प्रश्न करून दाखवले. त्याच्या पुढचे प्रश्न आपण इथे बघू. नंबर इकडे तिकडे होऊ शकतात, तर प्रश्न बघताना प्रश्न जरूर आपण पुस्तकामध्ये बघून करावा. कर्तव्य भूमिती हे जे आहे हे एलिमेंटरीसाठी मी इथे दाखवतोय आणि याच्यानंतर इंटरमिजिएटसाठी पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर मित्रांनो, इथे एक कंपास मी घेतलेला आहे. तर हा कंपास आपण व्यवस्थित सगळे साहित्य व्यवस्थित घ्यावं. तर प्रश्न जो आहे हा नंबर 7वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7. दिलेल्या रेषेच्या दिलेल्या संख्ये एवढे समान भाग करणे. म्हणजे 8 सेंटीमीटरची एक AB रेषा दिलेली, 8 सेंटीमीटर AB रेषा, तिचे 6 समान भाग करायचे. किती? 6 समान भाग करायचे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आता हा प्रश्न बघू की कशा पद्धतीत घ्यायचा. तर सगळ्यात पहिले आपण 8 सेंटीमीटरची एक रेषा घेऊ. 8 सेंटीमीटरची या ठिकाणी मी एक रेष घेतोय. हिला AB नाव द्यायचंय. AB या ठिकाणी नाव दिलं. मी कंपास घेतलेला आहे. इथे कोणचंही एक माप घ्यायचं आहे. कोणचंही एक माप घेतलं मी कंपासमध्ये अंदाजे, आणि या ठिकाणी एक चाप मारायचं आहे. तर हे मित्रांनो लक्षात घ्या कशा पद्धतीने करायचं आहे. तर हा मी वरच्या बाजूला चाप मारला A वर ठेवून, A बिंदूवर ठेवून वरच्या बाजूला चाप मारलेला आहे, आणि B बिंदूवर ठेवून हा खालच्या बाजूला चाप मारलेला आहे. तर हे चाप मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 बिंदू मिळालेले आहेत. हा एक बिंदू इथे आणि हा एक आहे. तर हे 2 बिंदू आपण या ठिकाणी कंपासमध्ये थोडंसं माप मी कमी केलेलं आहे, थोडंसं दाबलेलं आहे, आणि या ठिकाणी ठेवून जो पहिला चाप मारला होता AB रेषेवर ज्या ठिकाणी क्रॉस झालेली आहे त्या ठिकाणी इथे चाप मारलेला आहे, आणि AB रेषेवर दुसरा जो B बिंदूपासून मी चाप मारलेला होता त्या ठिकाणी हा दुसरा चाप मारायचा आहे. तर आपल्याला 2 परत बिंदू मिळाले, 2 क्रॉस मिळाले. एक या ठिकाणी आहे आणि एक या ठिकाणी आहे. तर इथून आपण A रेषेपासून हा जो क्रॉस झालेला आहे, जिथे छेदल्या गेलेली आहे रेषा, त्या ठिकाणी एक रेष मारलेली आहे, आणि B बिंदूवर ठेवून स्केल खालच्या बाजूला जो चाप मारला होता जिथे छेदल्या गेली आहे त्या ठिकाणी ही रेषा मी वाढवलेली आहे. तर ही रेषा लांबट करायची. या रेषेला आपण नाव देऊ C आणि या रेषेला नाव देऊ D. तर मित्रांनो, नावं द्यायची विसरायचे नाही आहेत. आता काय करायचं आहे, हा जो कंपास आहे याच्यामधलं अंतर कमी केलं, आणि हे अंतर कमी करून चांगलं पेन्सिल फिट करायची, आणि इथून आपल्याला 6 भाग करायचे आहेत. किती भाग करायचे आहेत? तर 6 भाग करायचे आहेत. आपल्याला AB रेषेचे 6 भाग करायचे आहे, पण A पासून C जी रेषा आहे या ठिकाणी मी 6 चाप मारतोय. 1, 2, 5 आणि 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे चाप खालच्या बाजूला पण मारायचे आहेत. B रेषेपासून D रेषा जी घेतलेली आहे तिथून 1, 5 आणि 6. तर हे 6 या ठिकाणी चाप मारलेले. तर मित्रांनो, हे जे या ठिकाणी मी चाप मारलेले किंवा आर्क मारलेले आहेत, यांना आपल्याला हा जो शेवटचा आहे BD रेषेवरचा शेवटचा जो आर्क मारलेला आहे तो A रेषेला जॉईन करायचा आहे, A बिंदूला. नंतर त्याच्या बाजूचा जो आहे तो त्याच्या बाजूला. या पद्धतीने हे सगळे या रेषा, हे बिंदू एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला AB रेषेचे 6 भाग झालेले दिसतील. तर इथे आपण याला नंबर देऊ किती भाग झालेले आहेत. तर ही 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि 6. तर या ठिकाणी जर बघाल तुम्ही तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर AB जी रेषा आहे हिचे आपल्याला 6 समान भाग मिळालेले आहेत. तर मित्रांनो, हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. पुढचा प्रश्न क्रमांक उलटसुलट होऊ शकतात. तर प्रश्न क्रमांक आपण नक्की बघून हे करायचं आहे. दिलेल्या पायावर समभुज त्रिकोण काढणे. दिलेला पाया आहे त्याच्यावर समभुज त्रिकोण काढायचा आहे. तर मित्रांनो, एक पाया 4 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोण काढायचा आहे.
तर पाया काय, तर BC लाईन आपण घेऊ. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक बदल होऊ शकतो, हे परत सांगतोय मी. तर या ठिकाणी 4 सेंटीमीटरचा जर आपल्याला समभुज त्रिकोण काढायचा असेल तर या ठिकाणी मी 4 सेंटीमीटरची एक रेष घेतलेली आहे. तिला नाव देऊ आपण BC. आता काय करायचं मित्रांनो, 4 सेंटीमीटरची ही रेषा घेतल्यानंतर या ठिकाणी कंपासमध्ये आपण या ठिकाणी 4 सेंटीमीटर मोजून घ्यायचं आहे. तर हा 4 सेंटीमीटर आपण इथे मोजून घेतलेला आहे. BC लाईनवर पण आपण या ठिकाणी मोजून घेऊ, व्यवस्थित आहे की नाही, हे करेक्ट आहे. तर वरच्या बाजूला एक चाप मारायचा आहे B वर ठेवून, आणि C बिंदूवर ठेवून या ठिकाणी ठेवलेलं आहे मी. या ठिकाणी एक चाप मारायचं आहे. तर हे तिन्ही बिंदू आहेत, हे एकमेकाला जॉईन करायचे. तर हे जर जॉईन केले तर हा समभुज त्रिकोण तयार होईल. याची प्रत्येक बाजू ही सारखी असेल, म्हणजे ही 4 सेंटीमीटर, ही 4 सेंटीमीटर, ही पण 4 सेंटीमीटर, ही अशी जे चिन्ह केलेले याचा अर्थ ह्या समान रेषा आहेत. प्रश्न क्रमांक 9 जो आहे तो आपण बघू. या ठिकाणी समान बाजूपैकी एक बाजू समान कोणांपैकी एक कोण दिला असता समद्विभुज त्रिकोण काढणे. समान बाजूंपैकी एक बाजू किती आहे, तर 5 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 9 किंवा 10 असेल हा, तो बघून घ्याल. तर किती बाजू आहे याची, 5 सेंटीमीटर. एक बाजू 5 सेंटीमीटर. कोण कितीचा आहे, तर या ठिकाणी कोण दिलेला आहे 65 अंशाचा. 65 अंशाचा कोण. तर इथं समद्विभुज म्हणजे ज्याच्या दोन बाजू सारख्या आहेत. समद्विभुज म्हणजे दोन बाजू ज्याच्या सारख्या आहेत असा हा आपल्याला त्रिकोण काढायचा आहे, कोण काढायचा आहे. तर या ठिकाणी आपण एक रेष घेऊ, तिची लांबी असेल 5 सेंटीमीटर. एक रेष काढा, ठीक आहे. तर हिला नाव देऊ आपण BD, B, आणि ही रेष D, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण एक BD रेष काढलेली आहे. आता आपल्याला कोण कितीचा घ्यायचा आहे, तर 65 अंशाचा कोण घ्यायचा आहे. तर मित्रांनो हे कसं ठेवतात ते या ठिकाणी बघा, एक खाली रेष आहे, ही रेष आपण, आणि ही उभी रेष आहे, ही Bच्या पॉईंटवर ठेवली, B बिंदू जिथे आहे तिथे, आणि ही हिला जॉईन केली, या रेषेला सरळ जॉईन केलेली आहे. तर इथून 65 मोजायचं. हा 0 आहे, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70 याच्यामध्ये म्हणजे हा 65 आला. तर या ठिकाणी आपण एक मार्किंग करायचं आहे आणि इथून सरळ एक रेष सरळ द्यायची आहे. त्या रेषेला नाव दिलं आपण E. ओके, नावं विसरायचे नाही आहेत, नावं विसरायचे नाहीत. आता इथून आपल्याला E जो बिंदू आहे, तर या ठिकाणी 5 सेंटीमीटर, इथून 5 सेंटीमीटर आपल्याला याच्यात मोजायचं आहे. कंपासमध्ये मोजलं मी 5 सेंटीमीटर. B वर हा कंपास ठेवून E रेषेवर आपल्याला एक चाप मारायचा आहे, आणि हा चाप मारल्यानंतर याला नाव द्यायचं आहे A. हा जो बिंदू आला याला नाव द्यायचं आहे A. तर A बिंदूवर ठेवून B पर्यंतचं अंतर घ्यायचं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही B पर्यंतचं अंतर घेतलेलं आहे, आणि हा चाप या ठिकाणी हा आर्क मी मारलेला आहे. हा ज्या ठिकाणी छेदला जाईल BD रेषेवर त्याला नाव द्यायचं आहे C. त्याला नाव द्यायचं आहे C, आणि C पासून ते A पर्यंत सरळ रेष मारायची आहे. तर हा समद्विभुज त्रिकोण झाला. म्हणजे याची अंतर किती झालं, तर हे 5 सेंटीमीटर अंतर आहे आणि हे 5 सेंटीमीटर अंतर आहे. तर या ठिकाणी आपल्याला कोण दर्शवायचा आहे, 65 अंशाचा कोण आपण घेतलेला होता, 65 अंश. तर मित्रांनो हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल. तर प्रश्न क्रमांक परत एकदा नीट बघून घ्याल. प्रश्न क्रमांक पुढचा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10. माझ्याकडे जुनं पुस्तक असल्यामुळे प्रश्न क्रमांकाची फेरफार होऊ शकते, बदल होऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला पाया व पायाजवळील दोन कोण दिले असतात त्रिकोण काढणे. म्हणजे पाया दिलेला आहे, पाया किती आहे, तर पाया आहे 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. आता अनुक्रमे यांचे कोण दिलेले आहेत 60 अंश व 70 अंश. प्रश्न नीट बघून घ्याल. 70 अंश
मापाचे 2 कोन दिलेले आहेत. तर याचा आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. आता पाया कसा काढायचा, तर सर्वप्रथम आपण इथे एक रेष घेऊ जी पाया असेल 5 सेंटीमीटर. तर या ठिकाणी मी सरळ एक रेष घेतलेली आहे. ही 5 सेंटीमीटर मी मोजलेली आहे. तर 5 सेंटीमीटर घेतल्यानंतर हिला नाव देऊ आपण BC. B आणि C. कोण कसे काढायचे, तर याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं 60 अंशाचा आणि 70 अंशाचा. तर B बिंदूवर इथे ठेवू. या रेषेच्या B जो बिंदू आहे, जो पॉईंट आहे, त्या ठिकाणी ठेवला. याला मी मॅच केलं आणि इथून 60 अंश 10, 20, 30, 40, 50, 60. तर या 60वर इथे मार्किंग केलेलं आहे. आणि हे मार्क केल्यानंतर या ठिकाणी ही सरळ रेष आपल्याला द्यायची आहे आणि त्या रेषेला नाव द्यायचं आहे. तर ही सरळ आपण रेष दिली. तर C बिंदूवर ठेवलेलं आहे. जसं आपण B बिंदूवर ठेवलं तसं C बिंदूवर पण ठेवायचं आहे. आणि कोण आपल्याला काढायचा आहे 70 अंशाचा. तर आता 70 अंशाचा काढायचा असेल तर इथे वरती दिलेलं आहे 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70. तर मित्र या ठिकाणी हा 70वर मी पॉईंट घेतला आणि ही रेषा या बिंदूतून सरळ जाऊ दिली वरती. तर हा जो पॉईंट मिळाला आहे याला नाव देऊ आपण A. तर लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे की 60 अंश आणि इकडच्या ठिकाणी लिहायचं आहे 70 अंश. 70 अंश. तर हा जो त्रिकोण झालेला आहे तयार, याचा पाया आपण 5 सेंटीमीटर घेतलेला आहे. 60 अंशाचा कोन आणि 70 अंशाचा कोन ज्या ठिकाणी छेदला जातो, तर असा हा त्रिकोण तयार होतो. तर मित्र हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल, समजला असेल. पुढचा प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 11. 3 बाजू दिल्या असता त्रिकोण काढणे. 3 जर बाजू दिलेल्या आहेत, त्रिकोण काढणे. एक बाजू 5 सेंटीमीटर, दुसरी बाजू दिलेली आहे 7 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू दिलेली आहे 4 सेंटीमीटर. तर या बाजू आहेत. ठीक आहे. पहिली 5 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर अशा 3 बाजू दिलेल्या आहेत. आपल्याला याचा त्रिकोण काढायचा आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं, जी मोठी बाजू असेल ती सगळ्यात पहिले आपल्याला खाली घ्यायची आहे. तर मित्र या ठिकाणी मी 7 सेंटीमीटर ची रेष इथे मारतोय. 7 सेंटीमीटर 0पासून घ्यायचं आहे, हे नेहमी लक्षात घ्या. स्केलच्या टोकापासून न घेता 0पासून आपल्याला रेष मारायची. याला नाव देऊ आपण BC. तर मित्रांनो BC रेषा मी घेतलेली आहे 7 सेंटीमीटर. तर या ठिकाणी लिहितो मी 7 सेंटीमीटर. BC रेषा 7 सेंटीमीटर. तर आता आपल्याला 5 सेंटीमीटर बाजू घ्यायची आहे. पुढची बाजू B हा केंद्र घेऊन, म्हणजे या ठिकाणी B वर आपण ठेवून इथून 5 सेंटीमीटर मी मोजून घेतोय. हे 5 सेंटीमीटर अंतर आहेच. तर या ठिकाणी B केंद्र घेऊन 5 सेंटीमीटरचा एक कंस काढायचा आहे किंवा आर्क मारायचा आहे. ठीक आहे. हा आर्क थोडासा मोठा मारायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचा आहे 4 सेंटीमीटर. तो C केंद्र घेऊन या ठिकाणी 4 सेंटीमीटरचं आपल्याला कंस काढायचं आहे. तर या ठिकाणी मी 4 सेंटीमीटर अंतर घेतलं, C बिंदूवर ठेवलं आणि या ठिकाणी आर्क मारला. तर हा जो पॉईंट मिळाला आहे, हा जो बिंदू मिळाला आहे, या ठिकाणी हा बिंदू जो मिळाला, इथे आपल्याला ही रेषा जॉईन करायची. C पासून ही रेषा जॉईन करायची आहे आणि B बिंदूपासून इकडची रेषा जॉईन करायची आहे. तर मित्रांनो हा झाला तुमचा त्रिकोण. याचं नाव द्यायचं आहे इथे A. तर ही रेषा आहे 4 सेंटीमीटर आणि ही रेषा आहे 5 सेंटीमीटर. तर हे विसरायचं नाही आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 12. दिलेल्या पायावर चौरस काढणे. प्रश्न आहे 4 सेंटीमीटर बाजू असणारा चौरस काढा. 4 सेंटीमीटर बाजू असलेला चौरस काढा. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपल्याला, सर्वप्रथम 4 सेंटीमीटर चौरस ही बाजू असलेला चौरस काढायचं आहे. ठीक आहे. त्याच्या चारही बाजू या 4 सेंटीमीटर असतील. तर सगळ्यात पहिले आपण एक रेष या ठिकाणी घ्यायची आहे, थोडी लांब रेष घ्यायची आहे आणि इथून घेतल्यानंतर कुठेही या ठिकाणी आपण एक बिंदू घेऊ, त्याला नाव देऊ A. हा बिंदू घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक कंस काढायचा आहे. तर असा एक कंस काढायचा
तर ए बिंदूवर आपल्याला सर्वप्रथम लंब टाकायचं आहे. तर लंब टाकायचं मी प्रोसेस सांगितली याच्या आधी. काय करायचं की हा घेतलेला जो अर्धवर्तुळ आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घेऊन आपल्याला इथे चाप मारायचं आहे, आर्क मारायचं आहे किंवा कंस मारायचं आहे. तर या ठिकाणी हा आपण मारलेला आर्क आणि हा जो बिंदू मिळाला आहे या ठिकाणी जिथे क्रॉस झालेली लाईन आहे त्या ठिकाणी आपल्याला एक रेष मारायची आहे. तर ती रेष सरळ इथून घ्यायची, ए बिंदूपासून जिथे चाप मारलेला आहे तिथे क्रॉस झालेला आहे त्या क्रॉसपासून सरळ वरती ही रेष मारायची आहे. आता ही रेष मारल्यानंतर आपल्याला 4 सेंटीमीटर ह्याच्यामध्ये मोजून घ्यायचं आहे. तर 4 सेंटीमीटर या ठिकाणी मी मोजलं आणि 4 सेंटीमीटर मोजल्यानंतर ए बिंदूवर आपल्याला हा कंपास ठेवायचा आहे आणि इथून हा चाप मारायचा आहे. तर मित्रांनो हा बरोबर चाप 4 सेंटीमीटरचा आला. याला नाव द्यायचं आहे ए बी आणि वरती जो नाव आहे याला नाव, रेषेला नाव आपण एम देऊ आणि या ठिकाणी डी. आता एवढंच अंतर घेऊन, एवढंच अंतर आम्ही ए बी जितकं अंतर घेतलेलं आहे बी हा बीवर ठेवून इथे चाप मारलेला आहे. परत डी जो मध्य बघायचं आहे इथे चाप मारायचं आहे. तर इथे या ठिकाणी क्रॉस झालेला आहे. तर या ठिकाणी काय केलं मी बी केंद्र घेतला आणि डी केंद्र घेतला. तर ह्या जो चाप मारल्यानंतर हा जो पॉईंट मिळालेला आहे या पॉईंटवर आपल्याला रेषा मारायची आहे. तर ही रेषा सरळ थोडी वरती आणि ही रेषा या साईडला. तर मित्रो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो झालेला आहे सी. तर हा जो चौरस झालेला आहे हा चौरस 4-4 सेंटीमीटर त्याचं अंतर आहे. हे 4 सेंटीमीटर आहे, हे 4 सेंटीमीटर आहे, 4 ए बी 4 सेंटीमीटर आहे, बी सी 4 सेंटीमीटर आहे, सी डी 4 सेंटीमीटर आहे आणि डी ए 4 सेंटीमीटर आहे. तर ही प्रोसेस अशी आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे कर्ण दिला असता चौरस काढणे. आता हा प्रश्न थोडासा समजून घ्या. प्रश्न क्रमांक जो असेल तो या ठिकाणी माझ्या पुस्तकामध्ये 13वा आहे, तुमच्याकडे 12 किंवा 14 असू शकेल, ते तुम्ही बघून घ्या. काय सांगितलेलं आहे तर कर्ण दिला असता चौरस काढणे. तर 9 सेंटीमीटरचा कर्ण आहे. किती सेंटीमीटरचा काढायचा आहे तर 9 सेंटीमीटरचा कर्ण आणि त्याचा चौरस करायचा आहे. 9 सेंटीमीटरचा कर्ण आहे त्याचा चौरस आपल्याला करायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपण रेषा घेऊ 9 सेंटीमीटर. कोणची रेषा घ्यायची तर ए सी रेषा घ्यायची आहे. ठीक आहे. तर 9 सेंटीमीटर या ठिकाणी आपण ए सी रेषा घेऊ. 9 सेंटीमीटरची ए सी रेषा आपण इथे काढली. ए आणि सी नावं द्यायचे, विसरायचे नाही आहेत. आता मित्र ही जी रेषा काढल्यानंतर कंपास घ्यायचा आहे. ए केंद्र आणि सी केंद्र घेऊन या ठिकाणी आपल्याला चाप मारायचे आहेत. तर मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं आणि या ठिकाणी एक चाप मारायचा. तसाच खालच्या बाजूला पण एक चाप मारायचा. सी केंद्र घेऊन वरती चाप मारायचा आणि खाली चाप मारायचा. तर हे चाप मारल्यानंतर हे कंस काढल्यानंतर जे 2 बिंदू आपल्याला मिळाले हा आणि खालचा आणि वरचा, रेषेच्या खाली आणि रेषेच्या वरती हे जे 2 बिंदू मिळालेले आहेत या ठिकाणी आपण एक रेषाखंड किंवा रेषा आपण काढून घेऊ. तर एसी रेषाला दुभाजक झालेला आहे. ही रेषा जी आहे ही दुभाजक, याला लंब दुभाजक आपण म्हणतो. तर मित्रो या ठिकाणी या रेषेला नाव देऊ एक्स आणि खालच्या बाजूला देऊ वाय. तर ए सी एक्स वाय. आता करायचं काय आहे याच्यानंतर तर जिथे छेदन झालेला आहे हा याला नाव देऊ ओ. जितकी त्रिज्या आहे, आता त्रिज्या किती आहे या ठिकाणी तर ओ ए इतकी त्रिज्या येईल. तर आपण काय केलं ओ केंद्र घेऊन ओ सी किंवा ओ ए एवढं अंतर आपल्याला या कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि हे कंपासमध्ये घेतल्यानंतर आपल्याला वरती एक्स आणि वाय जी रेषा आहे तिच्यावर आपल्याला हा चाप मारायचा आहे. तर हे मारल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे बिंदू मिळाले त्याला आपण नाव देऊ इथे, हा जो खालचा आहे याला बी आणि वरचा आहे याला डी. तर मित्रो हे जे बिंदू मिळाले बी आणि डी हे ए आणि सी ला जॉईन करायचे आहेत. यांना या रेषा मिळवून द्यायचे आहेत.
तर अशा पद्धतीने ही ए बी, नंतर बी सी, त्याच्यानंतर सी डी आणि ए डी. तर मित्र, अशा पद्धतीने हा 9 सेंटीमीटरच्या कर्णापासून आपण चौरस काढलेला आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न, 2 असमान बाजू दिल्या असता काटकोन चौकोन किंवा आयात काढणे. तर प्रश्न असा आहे, प्रश्न क्रमांक 14वा. प्रश्न असा आहे की 5 सेंटीमीटर एक बाजू दिलेली आहे व दुसरी बाजू दिलेली आहे 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला इथे आयत काढायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण एक रेष घेऊ. ही रेष आपण इथे घेतलेली आहे. याच्यावर एक बिंदू घेतला, त्याला आपण ए नाव दिलं. इथून 8 सेंटीमीटर, सगळ्यात पहिले आपण खालची बाजू काढून घेणार आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे. तर या ठिकाणी 8 सेंटीमीटरवर मी इथे एक बिंदू घेतला आणि थोडी रेष ही वाढवली. तर याला नाव देऊ बी. आता याच्यावर काय करायचं, ए बी वर लंब काढायचं आहे. लंब काढत असताना मागचीच प्रोसेस, इथे चाप मारायचा, त्याच्यानंतर या रेषेवर चाप मारायचा. तसंच बी पण आपण करून घेऊ. या ठिकाणी चाप मारायचं आहे आणि दुसरा इकडच्या बाजूला चाप मारायचं आहे. तर हे जे पॉईंट मिळाले, याच्यामध्ये थोडं अंतर मी वाढवून घेतलेलं आहे आणि वाढवल्यानंतर जे आपल्याला बिंदू मिळालेले तिथे परत चाप मारून घेऊ. इथे आपण लंब टाकणार आहोत. तसंच बी रेषेवर पण तसेच चाप मारायचे. बी जवळचे जे बिंदू आहेत त्याच्यावरनं पण असेच चाप मारायचे. तर मित्रांनो, ए हा जो पॉईंट आहे, इथून जिथे क्रॉस झालेला आहे त्या ठिकाणी आपण हे सरळ रेष घेऊन जाणार आहे. तशीच बी पासून पण ही सरळ रेष या ठिकाणी घेऊन जाणार आहे. तर रेषा थोड्याशा मोठ्या घ्यायच्या आहेत, लांब घ्यायच्या आहेत. आता ए आणि बी याला आपण नाव देऊ या रेषांना. ही रेषा आहे एम आणि इकडची रेषा आहे एन. आता ए एम रेषेवर आपल्याला 5 सेंटीमीटरचा अंतर घ्यायचं आहे. तर 5 सेंटीमीटर अंतर कसं घेणार, तर स्केलवर कंपासनी या ठिकाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे 5 सेंटीमीटर. तर हे 5 सेंटीमीटर मी अंतर घेतलेलं आहे. तर ए हा केंद्र घेऊन या ठिकाणी चाप मारायचं आहे. बी हा केंद्र घेऊन बी एन रेषेवर चाप मारायचं आहे. पहिले ए एम रेषेवर आपण चाप मारला, मग बी एन रेषेवर चाप मारला. ज्या ठिकाणी हे छेदनबिंदू आपल्याला मिळालेले आहेत, या छेदनबिंदूवर आपल्याला एक रेषा मारायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा आपला प्रश्न सॉल्व झालेला आहे. याची लांबी आहे 8 सेंटीमीटर, म्हणजे ही समान आहे 8-8. आणि ए डी आणि इथे सी नाव देऊ. तर बी सी आणि ए डी हे आहे 4 सेंटीमीटर, सॉरी 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटरची हे 2 रेषा इथे आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, दिलेल्या वर्तुळाचे 4 समान भाग करणे. वर्तुळ दिलेलं आहे, त्याची त्रिज्या दिली आहे. प्रश्न क्रमांक 15, 2 सेंटीमीटरची त्रिज्या, त्रिज्येचे वर्तुळ 2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ आहे. त्याचे आपल्याला 4 समान भाग करायचे आहेत. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिले ओ केंद्र घेऊन 2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे. तर 2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं असेल तर काय करायचं आपल्याला, याची त्रिज्या 2 सेंटीमीटर आहे. तर या ठिकाणी मी 2 सेंटीमीटर इथे मोजलेलं आहे. या ठिकाणी ओ हा बिंदू घेऊन एक वर्तुळ काढलेलं आहे. याला नाव द्यायचं आहे, हा जो पॉईंट आहे याला नाव द्यायचं आहे ओ. ही झाली त्रिज्या, त्याचा व्यास झाला 4 सेंटीमीटर. तर आता या ठिकाणी एक रेष मारायची आहे जी वर्तुळाला छेदेल, वर्तुळाला टच होईल.
अशा पद्धतीची एक रेष मारलेली आहे। आता हा पॉईंट आहे, इथे आपल्याला 2 पॉईंट मिळाले, हा इकडे आणि इकडे। तर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपल्याला घ्यायचं आहे कंपासमध्ये। अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलेलं आहे कंपासमध्ये। वरच्या बाजूला एक चाप मारलेला आहे आणि या बाजूनी पण एक चाप मारलेला आहे। तर या ठिकाणी आपण पहिले नावं देऊन देऊ। ए वर ठेवून चाप मारला, सी वर ठेवून चाप मारला। तर हा जो पॉईंट मिळालेला आहे, हा ओ चा जो पॉईंट आहे, बिंदू आहे, ओ बिंदूमधनं हा सरळ वर्तुळापर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे। हा सरळ वर्तुळापर्यंत घेऊन जायचं आहे। तर मित्रांनो, याचे 4 समान भाग आपले झालेले आहे। वर्तुळाचे 4 समान भाग या ठिकाणी आपण केलेले आहेत। 16 क्रमांकाचा प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतील, मी परत एकदा सांगतोय। तर या ठिकाणी दिलेल्या वर्तुळाचे 6 समान भाग करणे। 3 सेंटीमीटरची त्रिज्या दिलेली आहे, मी शॉर्टमध्ये लिहितोय। त्रिज्या आहे 3 सेंटीमीटरची आणि याचं वर्तुळ काढायचं आहे। तर 3 सेंटीमीटरची त्रिज्या जर दिली असेल तर वर्तुळ कितीचं येईल? 6 सेंटीमीटरचं। 3 सेंटीमीटरची त्रिज्या माहिती आहे ना कशी असते? तर त्रिज्या म्हणजे एवढं अंतर। तर 3 सेंटीमीटरची त्रिज्या असलेलं वर्तुळ मी काढलं। तर कुठेही या वर्तुळावर कुठेही हे जेवढं अंतर आहे, त्रिज्या एवढंच अंतर मी घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी ठेवतो आणि याला चाप मारायची। 1 2 तर अशा पद्धतीने हे चाप मारायचे। आणि हे सगळे मारलेले चाप जे आहेत, याचे पॉईंट हे एकमेकाला जॉईंट करायचे आहेत, सरळ सरळ जॉईंट करायचे। तर या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीने हे जॉईंट होतील। याला नावं द्यायची आहेत आपण, जी इथून आपण सुरुवात केली ए बी। तर याचे 6 समान भाग झालेले, 1 2 3 4 5 6 6 समान भाग अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतात। प्रश्न क्रमांक 17, मी मुद्दामून इथे वाचून दाखवतोय की दिलेल्या वर्तुळाचे 8 समान भाग करणे। प्रश्न आहे 3 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळाचे 8 समान भाग करा। किती सेंटीमीटरची त्रिज्या आहे? तर त्रिज्या आहे 3 सेंटीमीटर, ठीक आहे। तर याचे 8 समान भाग करायचे। आपण इथे कसे केले होते? तर इथे 6 केले होते। याच्या पहिले काय बघितलं आपण? तर 4 समान भाग। तर अतिशय सोपी पद्धत। सगळ्यात पहिले आपल्याला त्रिज्या घ्यायची आहे 3 सेंटीमीटरची वर्तुळ काढण्यासाठी। तर हे बघा, ही त्रिज्या इथे आहेच घेतलेली। तर 3 सेंटीमीटरचं वर्तुळ आपण त्रिज्येचं वर्तुळ इथे काढलं। 3 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळ काढल्यानंतर आपण जशी पहिले प्रोसेस केलेली होती तशीच प्रोसेस या ठिकाणी करायची आहे। प्रश्न क्रमांक 15वा जो होता, त्या 15व्या सारखीच इथे एक रेष मारायची आहे, सरळ रेष मारायची आहे। याला नाव द्यायचं आहे आपल्याला, जे काही नाव देता येईल ते। तर आपण इथे ए बी नाव देऊ। ए बी नाव दिल्यानंतर बी किंवा ए केंद्र घेऊन अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे। इथे बघू शकता अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, वर्तुळाच्या पेक्षा वरती जायला पाहिजे। तर या ठिकाणी एक आर्क मारायचं आहे, तसाच हा आर्क खाली मारायचा आहे। सेम बी केंद्र घेऊन या ठिकाणी आर्क मारायचं आहे आणि इकडे पण आर्क मारायचं आहे। तर हे जे पॉईंट आहेत हे सगळे जॉईंट करून घ्यायचे। तिन्ही पॉईंट आपण या ठिकाणी जॉईंट करून घेऊ। हे जॉईंट झाल्यानंतर आता आपल्याकडे राहिलेलं आहे, याला नावं देऊन टाकू। ए बी, हा सी आणि हा खालचा डी। तर मित्रो, इथे परत एक अंतर घ्यायचं आहे आणि 2 ठिकाणी चाप मारायचे, 3 ठिकाणी चाप मारायचे। म्हणजे ए ओ ए रेषेवर, ओ सी रेषेवर, ओ बी रेषेवर। तर हे चाप मारल्यानंतर परत थोडंसं अंतर वाढवायचं आहे आणि ओ ए रेषेवरचा जो चाप मारलेला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी चाप मारायचं आहे। सेम चाप इकडच्या बाजूला मारायचं आहे, इकडे पण मारून घ्यायचं आहे आणि ओ बी रेषेवरचा इथे पण मारून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, हे चाप मारल्यानंतर आता हा बिंदू जो आहे ओ बिंदूतून ही रेषा सरळ
घेऊन यायची आहे. त्याच्यानंतर ही पण रेषा ओ बिंदूतून सरळ घेऊन यायची आहे. तर किती भाग होतील? आपण पहिले 4 भाग केले होते, 4चे परत अर्धे अर्धे भाग केले. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे आपण नाव देऊ डी, इथे पी, इथे एस, इथे क्यू आणि इथे आर. तर इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 8 समान भाग आपण या वर्तुळाचे केलेले आहेत. पुढचा प्रश्न थोडासा कठीण आहे, तर हा प्रश्न जरा नीट लक्षपूर्वक देऊन बघा, ऐका. प्रश्न क्रमांक 18 असेल, 19 असेल तुमच्याकडे, जो असेल तो. प्रश्न क्रमांक 18, एक बाजू दिली असता नियमित पंचकोन काढणे. पंचकोनचा प्रश्न आहे. 4 सेंटीमीटर बाजू असणारा नियमित पंचकोन काढा. प्रश्न असा आहे की 4 सेंटीमीटर बाजू घ्यायची, 4 सेंटीमीटर बाजू. ठीक आहे, पंचकोन काढायचं आहे, पेंटागॉन काढायचं आहे. तर या ठिकाणी 4 सेंटीमीटरची आपण एक रेष घेऊ, जिला ए बी नाव द्यायचं आहे. 4 सेंटीमीटरची एक बाजू घेतली, तिला ए बी नाव दिलं. या ए बी रेषेला आपल्याला काय करायचं आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक काढायचं आहे. तर लंब दुभाजक काढताना काय करायचं? या ठिकाणी मी एक आर्क दिला, तसाच खाली पण द्यायचं आहे. सॉरी, बी वर ठेवून द्या, ए वर ठेवून द्या, दोन्ही ठिकाणी येऊन ते चाप मारायचे आहेत, आर्क मारायचे आहेत आणि इथे एक रेषा काढायची आहे. ही अशी एक रेषा, म्हणजे याचे 2 समान भाग होतील. ए बी रेषेचे 2 समान भाग आपल्याला करायचे. रेषा लांब काढायची आहे, मोठी रेषा काढायची आहे. या रेषेला आपण नाव देऊ एन. एन रेषा काढलेली आहे. हा जो बिंदू मिळालेला आहे आपल्याला, याला नाव देऊ एम. हा मध्य. एम रेषा घेऊन एम बिंदूवर कंपास ठेवून ए पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अर्धकंस करायचं आहे. ए पासून बी पर्यंत अर्धकंस. अर्धकंस काढलेला आहे. तर याला नाव द्यायचं आहे 4. हे लक्षात घ्या. आता हा जो पॉईंट मिळालेला आहे, याला नंबर दिला आहे आपण 4, 4. ठीक आहे. ए पासून ते बी पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे आणि या ए बी पासून परत एक चाप मारायचा आहे. हा वरपर्यंत घेऊन जायचा आहे एन रेषेपर्यंत. याला नाव द्यायचं आहे नंबर 6. पहिले 4 दिला, मग 6. आता पुढचा जो प्रश्न कृती आपल्याला करायची आहे, तर ही कृती थोडीशी लक्षात घ्या कशा पद्धतीने करायची आहे. तर आपण 4 आणि 6 इथे घेतलेला आहे. आता इथे लक्ष द्या, 4 आणि 6 ही जी रेष आहे, हिला लंब दुभाजक काढायचं आहे. तर लंब दुभाजक काढताना परत तीच प्रोसेस. 4 वर ठेवून मी इकडे एक आर्क मारलेला आहे, या बाजूला पण एक आर्क मारायचा आहे. तसंच 6 वर ठेवून, 6 जो पॉईंट आहे इथे ठेवून इथे एक आर्क मारलेला आहे आणि इकडे एक आर्क मारलेला आहे. तर हे जे 2 क्रॉस झालेले आहे, या ठिकाणी आपल्याला एक सरळ रेष या ठिकाणी घ्यायची आहे. तर हे एकदम केअरफुली करायचं आहे. थोडं जरी चुकलं तरी तुमचा पंचकोन नीट येणार नाही. तर ही इथे एक रेषा मारलेली आहे आणि ही रेषा एन रेषेवर जिथे छेदल्या गेली त्याला नाव द्यायचं आहे 5. या ठिकाणी नंबर द्यायचा आहे 5. आता मित्रांनो काय करायचं आहे? आपल्याला अंतर जे घ्यायचं आहे ते आहे ए पासून ते 5 पर्यंत. तर या ठिकाणी आपल्याला हे डॉट डॉटने दाखवायचे. 5 घेतल्यानंतर आता 5 पासून तर ए पर्यंत, 5 पासून ते ए पर्यंतचं अंतर आपल्याला इथे मोजायचं आहे आणि हे अंतर मोजल्यानंतर हे परत बी पर्यंत आहे की नाही बघून घ्यायचं आहे. तर ए आणि बी हे अंतर बरोबर आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. या ठिकाणी एक वर्तुळ काढायचं आहे. तर हे अंतर जर बरोबर असेल तर बरोबर या ठिकाणी छेदल्या जाईल. तर मित्रांनो, आता आपल्याला हे जे अंतर आहे ए बी एवढं घ्यायचं आहे. या वर्तुळावर ए बी इतके इथे कंस आपल्याला करायचे. तर या ठिकाणी एक कंस मी देतोय. तसाच बी पासून
उजव्या साईडला हा एक कंस देतोय। तर हे 2 कंस दिल्यानंतर आपल्याला 1 2 3 4 आणि हा वरचा 5 असे या रेषा इथे आपल्याला जॉईन करायचे आहेत, मिळवायचे, म्हणजे आपला हा पंचकोन या ठिकाणी तयार होईल। तर हा इथे पंचकोन आपला तयार झालेला आहे। याला आपण आता नाव देऊ। तर मित्रांनो, ही अतिशय सोपी पद्धत आहे आणि या सोप्या पद्धतीत तुम्हाला हे व्यवस्थित करता यायला पाहिजे। तर हा असा पंचकोन या ठिकाणी तयार झालेला आहे। तर या पंचकोनाला आपण नाव देऊ ए बी, हा सी, हा डी आणि हा ई। तर ही जर पद्धत समजली नसेल तर परत हा व्हिडिओ आपण बघा, कारण की अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता आहे। पुढचा प्रश्न सेम असाच प्रश्न घेतलेला आहे। पुढचा जो प्रश्न आहे तो एक बाजू दिली असता नियमित सप्तकोन काढणे। आपण आता पंचकोन बघितला, तर पुढचा जो प्रश्न आहे 19 नंबरचा हा सप्तकोन काढायचा प्रश्न आहे। तर या ठिकाणी आता काय सांगितलं आहे की 4 सेंटीमीटर बाजू असणारा नियमित सप्तकोन काढा। म्हणजे जसं आपण या ठिकाणी 4 सेंटीमीटर बाजू घेतली तशीच बाजू या ठिकाणी पण 4 सेंटीमीटर घ्यायची आहे। 4 सेंटीमीटर बाजू या ठिकाणी आपण घेऊ, त्याला नाव देऊ ए बी। प्रोसेस सगळी अशीच राहणार आहे। परत एकदा बघून घ्या कशा पद्धतीने हे काढलं जातं। ही जी ए बी बाजू आहे हिला लंब दुभाजक काढायचं आहे। लंब दुभाजक काढत असताना अर्ध्यापेक्षा जास्त अंतर खालीवरती दोन्ही ठिकाणी चाप मारा। पहिले ए वर ठेवून मारा, मग बी वर ठेवून मारा, पहिले बी वर ठेवून मारा, मग ए वर ठेवून मारा, कसंही चालेल। तर आपल्याला प्रोसेस महत्त्वाची आहे, आपण कसं करतोय हे महत्त्वाचं नाही आहे। तर उत्तर बरोबर आलं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे। तर या ठिकाणी आपण आता हा लंब दुभाजक या ठिकाणी काढलेला आहे। सप्तकोन काढत असताना काय केलं आपण, पहिली प्रोसेस सगळ्यात पहिले काय केलं होतं इथे या ठिकाणी, तर हा जो एम बिंदू आहे, हा जो एम आहे या एम पासनं ए चं अंतर घेतलं होतं। एम पासनं ए चं अंतर घेऊन इथे अर्धकंस काढलेला होता। तर ही प्रोसेस लक्षात घ्या। तर बी बिंदूपर्यंत हा आला, याला आपण नाव दिलं होतं नंबर 4, या ठिकाणी 4 दिलं होतं, लक्षात घ्या। मग ए पासनं बी चं अंतर घेतलं होतं, ए पासनं बी चं अंतर घेतलं होतं आणि इथून आपण चाप मारलेला होता सरळ हा वरती। याला नाव दिलं होतं आपण नंबर 6, हा जो आहे याला 6, आणि आपण 5 काढलेला होता। 5 काढत असताना आपण काय केलं, 4 आणि 6 ही जी रेषा आहे हिला आपण लंब दुभाजक काढलेला होता। तर या ठिकाणी लंब दुभाजक आपण काढू। 4 वर ठेवून चाप मारला, 6 वर ठेवून चाप, सरकला, 6 वर ठेवून चाप मारला, परत या ठिकाणी तसंच। तर हा झाला लंब दुभाजक, 4 6चा लंब दुभाजक, त्याला नाव दिलं होतं आपण 5, त्याला नाव दिलं होतं आपण 5। या ठिकाणी 5 नंबर आपण इथे दिलेला होता। तर या ठिकाणी आपल्याला 4 आणि 5 एवढं अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये, आणि 6च्या पुढे आपल्याला इथे चाप मारायचा आहे, हा चाप। तर आपल्याला जितके कोन काढायचे असतील त्या पद्धतीने हे 6 7 8 9 किती पण आपण काढू शकतो, ठीक आहे। तर या ठिकाणी याला नावं द्यायची आहेत। याला नाव द्यायचे, हा जो आहे 7, हा आहे 8 आणि हा आहे 9। तर आपल्याला जितकेही सप्तकोन काढायचा आहे तर 7 पासून आपल्याला लाईन घ्यायची। तर 7 पासून आपल्याला डॉट लाईन घ्यायची आहे इथून, आणि 7 पासून ते ए पर्यंतचं अंतर आपल्याला इथे मोजायचं आहे। 7 पासून ते ए पर्यंतचं अंतर या ठिकाणी मी मोजलं हे असं, आणि हा इथून वर्तुळ काढायचं आहे। तर हा असा वर्तुळ या ठिकाणी येईल।
तर मित्रांनो, हा वर्तुळ काढल्यानंतर ही रेषा आपल्याला थोडीशी वर्तुळापर्यंत वाढवून घ्यायची आहे. हा एक पॉईंट या ठिकाणी आपल्याला मिळणार. तर आता अंतर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ए पासून बी पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला चाप मारायचे. हा 1 आणि हा 2. तसंच बी साईडला पण तसेच चाप मारायचे 1 आणि हा 2. तर मित्रांनो, तर हे जे पॉईंट मिळालेले आहेत हे सगळे आपल्याला जॉईन करून घ्यायचे. ए बी, हा सी, हा डी, ई, नंतर एफ आणि जी. तर हे सगळेचे सगळे पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे. तर हा आपण बी सी जॉईन करून घेऊ, नंतर सी डी जॉईन करून घेऊ, त्याच्यानंतर डी ई जॉईन करून घेऊ, त्याच्यानंतर ए जी जॉईन करून घेऊ आणि जी एफ जॉईन करून घेऊ आणि शेवटचा जो राहिलेला आहे तो एफ ई जॉईन करून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे सप्तकोन तयार झालेला आहे. आपण मोजून पण बघू शकतो. हा 1 2 3 4 5 6 आणि 7. तर 7 कोन या ठिकाणी तयार झालेले आहे. तर मित्रांनो, या पद्धतीनेच आपल्याला भूमिती सोडवायची. ही एलिमेंटरीसाठी, इंटरमिजिएटसाठी पण मी सोडवून दाखवणार आहे. तर याच्यानंतरचा प्रश्न आपण बघू, जो शेवटचा प्रश्न असेल. मित्रांनो, शेवटचा प्रश्न असा आहे की दिलेल्या नियमित चौकोनामध्ये 4 वर्तुळे अशा रीतीने अंतर्लिखित करा की प्रत्येक वर्तुळ चौकोनाच्या एका बाजूला आणि दुसऱ्या 2 वर्तुळांना स्पर्श करेल. तर प्रश्न असा आहे की आपल्याला एका चौकोनामध्ये वर्तुळ काढायचे आहेत. ते वर्तुळ एकमेकांना स्पर्श करतील आणि चौकोनाच्या एका बाजूला स्पर्श करतील. तर ही गोष्ट आपल्याला आवर्जून लक्ष ठेवायची. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20. तर चौरस जो घेतलेला आहे तो 8 सेंटीमीटरचा आहे. 8 cmचा चौरस. याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे? वर्तुळ काढायची आहेत. ठीक आहे. तर आता पूर्ण प्रश्न लिहित नाही मी, सुरुवात करू. 8 सेंटीमीटरचा एक चौरस या ठिकाणी काढायचं आहे. तर सरळ सरळ 8 सेंटीमीटरची रेषा आपण घेऊ. आपल्याला चौरस कसा काढायचा आहे हे माहिती आहे. तर ती प्रोसेसनी मी परत एकदा थोडंसं करून दाखवतो की चौरस कसा काढायचा आहे. आपण पहिले एक रेषा काढली, त्याच्यावर एक बिंदू घेतला, इथून 8 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. इथून 8 सेंटीमीटरचं अंतर घेतलं. याला आपण ए नाव देऊ किंवा बी नाव देऊ आणि हे सी नाव देऊ. तर प्रोसेस तीच आहे जी प्रोसेस आपण लंब काढतो. तर सगळ्यात पहिले ए बी बी रेषेवर आपण 2 चाप मारले, आर्क मारले. सीवर पण तसेच मारायचे. सी बिंदू घेऊन, सी मध्ये घेऊन, त्याच्यानंतर इथून परत आपल्याला अंतर वाढवून एक चाप मारायचा आहे. या बाजूने एक चाप मारायचा आहे. तसंच इकडच्या बाजूने पण इथे चाप मारायचा आहे. सेम प्रोसेस आपण लंब काढतोय. अरे सुटायला नकोय. टोकं नीट करून घ्याल, कशावर तरी घासून, निघायला नको पेपरमधनं. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी लंब काढतोय. हा लंब, या ठिकाणी पण लंब. जर आपल्याला रेषा कमी वाटत असेल तर वाढवून घ्यायची, कारण की वाढवावंच लागेल. तर ही रेषा थोडीशी वाढवून घेऊ. आता प्रोसेस हीच आहे की जितकं अंतर इथे घेतलेलं आहे मी सी मध्ये, बी सी, इथे चाप मारायचं आहे आणि या ठिकाणी चाप मारायचं आहे. तर हे परत एकमेकाला जॉईंट करून घ्यायचे आहे. तर या प्रोसेसनीच तुम्हाला करावं लागेल. डायरेक्ट चौकोन काढून तुम्हाला करता येणार नाही. ठीक आहे. ही रेषा घेतली, याला आपण ए नाव दिलं, याला बी सी आणि हा डी. तर असे आपण हे काढून घेतले. आता सरळ एक प्रोसेस की याचा मध्य बरोबर आहे की नाही बघून घेऊ. तर सी ए ही रेषा, हे पॉईंट जॉईन करायचे आहेत. क्रॉस हे पण जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे. तर हा मध्य मिळाला आपल्याला. आता काय करायचं आहे? ही रेषा आपल्याला, हा जो कोन आहे याला दुभागायचं आहे. हे दुभागत असताना इथून कोणतंही अंतर घ्यायचं, या ठिकाणी एक चाप मारायचा, बी वर ठेवायचं, इकडे एक चाप मारायचा आणि हा कोन या ठिकाणी दुभागायचा आहे.
हा जो कोन आहे याला आपण ओ नाव देऊ. BOC हा जो कोन आहे याला आपण दुभागायचं आहे, 2 भाग त्याचे करायचे. तर ही प्रोसेस लक्षात घ्या, ही शेवटपर्यंत इथे मी घेऊन गेलेलो आहे. तर मित्रांनो याला नाव दिलं आपण M. आता लक्षात द्या इथे कशा पद्धतीने करायचं आहे. तर OBM हा जो कोन आहे, OBM हा जो कोन आहे याला आपल्याला दुभागायचं आहे. तर दुभागायचं असेल तर कसं करायचं, तर सिंपल एक चाप मारायचा आणि या ठिकाणी त्याचं अंतर थोडंसं वाढवायचं आणि या ठिकाणी एक चाप मारायचा आणि हा जो बिंदू आहे या ठिकाणी एक चाप मारायचा. तर हा कोन जसा आपण आता BOC हा कोन दुभागला तसाच OBM हा कोन दुभागायचा आहे. तर हा पॉईंट मिळाल्यानंतर या पॉईंटमधनं इथून आपल्याला सरळ रेष घेऊन जायची आहे. ही जी रेष आहे ही सरळ या ठिकाणून घेऊन जायची. तर कुठे दुभागली पाहिजे, कुठे छेदली गेली पाहिजे, तो OM रेषेला ज्या ठिकाणी छेदते त्याला नाव द्यायचं आहे P. त्याला नाव द्यायचं आहे P हा पॉईंट. आता OP O आणि P इतकं अंतर या कंपासमध्ये घ्यायचं आहे. OP इतकं अंतर कंपासमध्ये मी घेतलं, वर्तुळ काढलं. वर्तुळ काढत असताना एक गोष्ट लक्षात द्यायची की प्रश्न आपल्याला काय होता की 2 वर्तुळ एकमेकाला स्पर्श करतील असे अंतर्लिखित करायचे. म्हणजे याच्यामध्ये असे बसवायचे की ते एका रेषेला स्पर्श करतील. 2 वर्तुळ एकमेकाला पण टच व्हायला पाहिजे आणि एका रेषेला पण टच व्हायला पाहिजे. तर हे जसं अंतर घेतलं तसंच या ठिकाणी पण आपण हा दुभागून घेऊ कोन. तर हे पण अंतर आपल्याला या ठिकाणी ही रेषा आपल्याला मिळून जाईल. तर ही रेषा या ठिकाणी O मधनं ही रेषा सरळ काढायची आहे. हे आपण पहिलेच काढायला पाहिजे होती, ठीक आहे. त्यानंतर लक्षात आलं काढायची राहिली म्हणून. तर बघा मित्रांनो, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे वर्तुळ काढायचे आहेत. तर वर्तुळ काढत असताना आता P पासून तर M पर्यंतचं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. P पासून M इतकं अंतर आपल्याला याच्यात मेजरमेंट करून घ्यायचं आहे कंपासमध्ये. आणि ह्या कंपासमध्ये केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. तर अशा पद्धतीने हा वर्तुळ या ठिकाणी काढला गेला. तर अशा पद्धतीने तर एका बाजूला हा स्पर्श केला आहे आणि 2 वर्तुळ एकमेकाला स्पर्श झाले आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी मी सगळे प्रश्न तुम्हाला सोडून देत त्याची प्रोसेस सांगितलेली आहे. इथे थोडीशी गडबड झाली तो कंपास हलल्यामुळे. तर ठीक आहे, कंपास चांगला घ्या, तो हलायला नको, थोडा फिट करून घ्या आणि याचं टोक जे आहे हे घासून घ्या, कारण की हे हलून जातं याच्यावरनं. तर ते जर घासून घेतलं तर हलणार नाही. तर चला मित्रांनो, एलिमेंटरीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओला. थँक्यू व्हेरी मच.